नमस्कार, मी आपल्या सर्वांचं एस-एम-ए चॅनलवरती स्वागत करत आहे व आपण आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती। तर एम-फीने काही गोष्टी वगैरे जाहीर केल्या आहेत। ही म्युच्युअल फंड हाऊसेसची एक असोसिएट आहे। सीबीने काही प्रोग्राम वगैरे सुरू केले आहेत। आपलं सेंटेन्स ऑफ म्युच्युअल फंड तर आता 250 रुपयाची SIP सुरू होऊ शकते। येथे SIP स्टार्टिंग अमाऊंट कमी केली आहे। आता 250 रुपयाची SIP वगैरे लॉन्च होऊ शकते म्युच्युअल फंडमध्ये। आणि सेकंड एक तरुण योजना वगैरे आणली जात आहे, त्यामध्ये फायनान्शियल लिटरसी ट्रेनिंग वगैरे सुरू केली जाईल। त्या अंतर्गत स्कूलमध्ये काही प्रोग्राम वगैरे कंडक्ट केले जातील आणि त्यात काही अवॉर्ड वगैरेही ठेवले आहेत। फ्री SIP फॉर 2 इयर्स फॉर स्टुडंट जे चांगली परीक्षा देत आहेत त्यांना एक ॲडव्हान्टेजमेंट वगैरे दिली जाणार आहे। तर एक फायनान्शियल लिटरसी स्कूल आणि कॉलेजेसमध्ये प्रमोट करण्यासाठी एम-फीने काही स्टेप वगैरे घेतले। मला वाटते की हे खूप चांगलं आहे। याशिवाय मित्रा प्लॅटफॉर्म वगैरे लॉन्च करण्याची गोष्ट होत आहे, ज्यामध्ये की इन्व्हेस्टर किंवा त्यांचे लीगल हेअर्स त्यांची अशी म्युच्युअल फंड होल्डिंग ट्रॅक करू शकतात जे की इनॲक्टिव्ह वगैरे आहे किंवा ते विसरले ते MF सेंट्रल थ्रू ते ट्रॅक किंवा रिक्लेम देअर इन्व्हेस्टमेंट वगैरे त्यांना करता येईल। हे सर्वात मोठे इश्यू वगैरे होते, कारण की लोक त्यांचे प्रॉपरली इन्व्हेस्टमेंट डिटेल ठेवत नव्हते किंवा आपल्या फॅमिली मेंबरना आपली इन्व्हेस्टमेंट डिटेलमध्ये बरोबर पद्धतीने समजावू शकत नव्हते किंवा अनेक वेळा असंही झालं की आपली इन्व्हेस्टमेंट स्वतः करतात आणि विसरून जातात काही कालावधीनंतर। तर असे अनेक वेळा झाले जे की आपली इन्व्हेस्टमेंट प्रॉपरली करतात पण 10-12 वर्षांनी ती इन्व्हेस्टमेंट वगैरे विसरून जातात, म्हणजे कुठे केली आहे, कशी केली आहे आणि कोण्या ठिकाणी गेली आहे। तर या सर्व गोष्टीसाठी एक मित्रा प्लॅटफॉर्म वगैरे आणले जाणार आहे, ते लॉन्च करण्याची एम-फी प्लॅन करत आहे। तर पुढील महिन्यात आता NSDL आणि CDSL युनिफाईड इन्व्हेस्टमेंट ॲप वगैरे इन्व्हेस्टर ॲप वगैरे लॉन्च करणार आहेत। तर CDSLचा एक माय इजी म्हणून एक प्लॅटफॉर्म आहे, तशाच प्रकारे NSDLचाही एक प्लॅटफॉर्म आहे स्पीड ई म्हणून। तर ज्यामध्ये की आपण इन्व्हेस्टमेंट वगैरे पाहू शकतो किंवा सर्व्हिसेस वगैरे ट्रॅक करू शकतो। काही लोकांकडे मल्टिपल डिमॅट अकाउंट असतात, त्यामुळे त्यांना काही कॉम्प्लिकेशन वगैरे येत असतात, स्पेशली टॅक्स फायलिंग करतेवेळी एक कॉम्प्लिकेशन वगैरे होत असतं, जे की NSDL सोबत एक डील करावी लागते, नंतर CDSL सोबत वगैरे करावी लागते। तर आता यासाठी एक युनिफाईड प्लॅटफॉर्म वगैरे असेल। मला वाटते की एम-फी प्रमाणेच आपलं सेंट्रल लाईन प्रमाणेच वगैरे आहे व यांनी ही आता UIA युनिफाईड इन्व्हेस्टर ॲप वगैरे लॉन्च केला आहे। त्याच्यात पुढील महिन्यात निफ्टी 50मध्ये आता 2 चेंजेस होणार आहेत। निफ्टी 50मधील BPCL आणि ब्रिटानिया यांना या 2 स्टॉकना निफ्टी 50तून रिमूव्ह केलं जाईल। ऑब्व्हियसली हे 28 मार्चपासून होणार आहे, पण आता काय होणार आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्याला। तर येथे 2 स्टॉक निफ्टी 50तून रिमूव्ह केले जाणार आहेत व इंटरेस्टिंगली झोमॅटो आणि जिओ फायनान्सला वगैरे निफ्टी 50मध्ये ॲड केलं जाणार आहे व या 2 कंपनीचे हाय PE आहे व त्यांचे प्राईस टू अर्निंग रेशोही भरपूर हाय आहे, म्हणजे खूप पुअर आहे। हे रिमूव्ह होणार आहे। ब्रिटानियाचंही हाय रेशो आहे, पण BPCLचा रेशो खूप कमी आहे अँड एक्सपेक्टेड आहे की या झोमॅटो अँड जिओ फायनान्शियलच्या एंट्रीने निफ्टी 50चा जो PE आहे तो आणखी वाढू शकतो व या नवीन बदलामुळे निफ्टी 50चा PE ऑटोमॅटिकली चेंज होणार आहे, कारण की येथे व्हॅल्युएशन वगैरे वाढवलं आहे। यामुळे 6 मंथ ॲव्हरेज किंवा मिडियम टर्ममधले ॲव्हरेजची गोष्ट केली तर त्यामध्ये आणखी एक्सपेन्सिव्ह वगैरे वाढू शकतात आणि ते जास्त वगैरे आपल्याला वाटू शकतात। या सर्व गोष्टी आपल्याला समजायला पाहिजेत। याशिवाय भरपूर काही चर्चा होत आहे की निफ्टी 50मध्ये झोमॅटो काय येत आहे किंवा जिओ फायनान्सचे बिझनेस वगैरे मॉडेल आतापर्यंत क्लिअर नाही, तरीही त्यांची एंट्री का होत आहे, त्यामुळे कन्फ्युजनची भावना निर्माण झाली आहे। येथे सिम्प्लिसिटी वगैरे दिसत नाही, सिंपल गोष्टी दिसत नाहीत। ज्यांना की ह्या कंपनीविषयी प्रश्न पडत आहेत ते ॲक्टिव्ह इन्व्हेस्टर असू शकतात
व ते ज्यांना काही प्रश्न वगैरे पडत नाही ते म्हणजे हे का होत आहे, म्हणजे ते इंडेक्स इन्व्हेस्टर वगैरे असू शकतात, त्यांना वगैरे याचा काही फरक पडत नाही. या गोष्टीमुळे इंडेक्स इन्व्हेस्टरांना काही फरक पडत नाही. त्यामुळे आपल्या स्टॉकमध्ये ह्या स्टॉकमध्ये वगैरे बंप वगैरे पाहू शकतो. फॉर 1 मार्च इन निफ्टी 50 PE. त्याच्यात पुढील म्हणजे बजाज ऑटोच्या बोर्डाने नेदरलँड बेस आर्ममध्ये 150 मिलियन युरोज देण्याचे होकार दिला आहे. तो आर्म बजाज ऑटो इंटरनॅशनल होल्डिंग BP म्हणून आहे. तर या फंडिंगचे काय डिटेल वगैरे त्यांनी डिटेल रिझन वगैरे सांगितलं नाही, पण असं वाटतं की जे KTM जो आहे म्हणजे त्यांचे एक स्टेप डाऊन सबसिडरी आहे, त्यामध्ये काही फायनान्शियल स्ट्रेस वगैरे आहेत आणि ते ऑस्ट्रेलियन बाईक मेकर आहे आणि ते इंडियामध्ये चांगलं काम करत आहे. यामध्ये त्यांचे स्टेक इन्क्रीज वगैरे करताना आपल्याला दिसून येऊ शकतात. तर पुढील म्हटलं तर मॅरिकोचे जे CEO आणि MD आहेत सौगात गुप्ताजी, तर त्यांनी काही इंटरव्ह्यू वगैरे दिले. तर त्यात त्यांनी एक चांगली गोष्ट म्हटली की रुरल डिमांड त्यांना चांगली वाटत आहे. आता एक चांगली त्याने हेड रूम ग्रोथ वगैरे दिसून येत आहे. जे ते म्हणत होते की आम्हाला काही गोष्टी वगैरे चांगल्या होताना दिसत आहे व इन्फ्लेशनही तेथे थोडंसं कंट्रोलमध्ये दिसत आहे, म्हणजे इन्फ्लेशन हे चांगलं आहे. व त्यांनी बेसिकली हे म्हटलं की रुरल मार्केटमध्ये एक चांगलं आउट परफॉर्म वगैरे केला आहे कम्पेअर टू अर्बन मार्केट व ते पुढेही परफॉर्मन्स चांगला करू शकतो असे त्यांना वाटत आहे. हे का होत आहे तर येथे इन्फ्रास्ट्रक्चर स्पेंडिंग वाढवल्यामुळे आणि येथे एक मिनिमम सपोर्ट प्राईस दिल्यामुळे त्यांना एक ग्रोथ दिसत आहे. तर ऑर्डर फॅक्टरमध्ये मान्सूनही चांगला राहिला आहे, म्हणजे पावसाळा यावेळी चांगला होता. तर या सर्व फॅक्टरमुळे येथे चांगली ग्रोथ पाहायला मिळत आहे आणि इन्फ्लेशनही ॲटलिस्ट कंट्रोलमध्ये दिसत आहे काही कालावधीपासून. या सर्व फॅक्टरमुळे एक्सपेक्टेशन आहे की रुरल मार्केटमध्ये चांगलं परफॉर्मन्स वगैरे असेल. रुरल मार्केट वगैरे चांगल्या प्रकारे परफॉर्म करताना दिसू शकतं. तर पुढील म्हणजे रेलटेलला 71 रेल्वे स्टेशनवरील कवच इन्स्टॉल करण्याची 288 करोडची टेंडर वगैरे मिळालं आहे. हे कवच एक सेफ्टी इक्विपमेंट आहे रेल्वेमधील. तर ही एक म्हणजे क्लोरिजन सिस्टम वगैरे आहे. तर त्यांचे प्रोजेक्ट वगैरे यांना मिळालं आहे. तर शेवटी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ही चॅनल हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.